नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला महा TAT भरतीचा जो काही पेपर झालेला आहे पेपर 1, तर त्यामध्ये पहा परिसर अभ्यास यावर काही प्रश्न विचारण्यात आले होते। तर ते सर्व प्रश्न आज आपण पहा कव्हर करणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा परिसर अभ्यास। तर प्रश्न क्रमांक पहिला असा होता, खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत। तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4 उपराष्ट्रपती। ऑप्शन क्रमांक 4 हे पहा आपलं योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात, हे आपलं अयोग्य विधान आहे। ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते। तर सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते असतात, तर ते ऑप्शन क्रमांक 3 पर्वतीय वारे। तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं पहा योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न, कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 दमट। ऑप्शन क्रमांक 3 हे पहा आपलं योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न, इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूर्वक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 सहल पद्धत। ऑप्शन क्रमांक 1 पहा आपलं योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न आहे पहा, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। तर अजिंठा लेणी ही पहा ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर। ऑप्शन क्रमांक 2 हे पहा आपलं योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न, खालीलपैकी अदृश्य व्यापारी करणारी व्यक्ती कोणती। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर। ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर हे आपलं योग्य उत्तर होईल। पुढील प्रश्न, ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग डॅश असतो। तर ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग कसा असतो, तर ऑप्शन क्रमांक 4 पहा कमी कमी असतो। ऑप्शन क्रमांक 4 हे पहा आपलं प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न आहे, थंड प्रदेशातील हिम हे डॅश असते। तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4 अपारदर्शक। ऑप्शन क्रमांक 4 हे पहा आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। पुढील प्रश्न, खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे पश्चिम वाहिनी नदी। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 लुनी। लुनी ही पश्चिम वाहिनी नदी आहे। ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न पहा, इस्रो हे कशाचे संक्षिप्त रूप आहे, म्हणजे इस्रोचा फुल फॉर्म काय आहे। तर इस्रोचा फुल फॉर्म काय होईल, तर ऑप्शन क्रमांक 1 पहा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। ऑप्शन क्रमांक 1 पहा हे आपलं योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न पहा, खालील पर्यायापैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 मृदेचा सामू म्हणजेच pH 8 पेक्षा जास्त असणे, हे पहा आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य डॅशच्या नियमाशी संबंधित आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम। ऑप्शन क्रमांक 3 हे पहा आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न पहा, आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो। तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 द्रवरूप नायट्रोजन। ऑप्शन क्रमांक 3 पहा या प्रश्नाचं उत्तर होईल। पुढचा प्रश्न, रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो। कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो, तर ऑप्शन क्रमांक 2 पहा अपकेंद्रीय पद्धत। ऑप्शन क्रमांक 2 पहा या प्रश्नाचं उत्तर होईल। पुढचा प्रश्न आहे पहा, हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते। तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल, तर ऑप्शन 1 पहा विलयन बदल। कोणते आहे, विलियन बदल हे
या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर डॉट्स ही जी उपचार पद्धती आहे तर ती ऑप्शन क्रमांक 4 पहा क्षयरोग। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4। पुढील प्रश्न आहे खाली बांधकाम साहित्य व त्यांचे मूळ स्रोत दिले आहे, त्यातील विसंगत जोडी आपल्याला ओळखायची आहे। कोणती असेल विसंगत जोडी? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 कांस्यापासून लोखंड। हे पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे जिभेवरच्या छोट्या उंचवट्यांना डॅश म्हणतात। तर जिभेवरच्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 रुचिकलिका। ऑप्शन क्रमांक 2 पहा या प्रश्नाचं उत्तर होईल। पुढचा प्रश्न आहे पहा छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे। तर कोणती असेल तर अयोग्य जोडी? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुली खान। हे पहा ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल। पुढचा प्रश्न रियासतकार गो सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती शिवाजी महाराज। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर होईल। पुढचा प्रश्न पहा रामायण रामानंद सागर यांनी हे केलेले आहे, तर भारत एक खोज कोणी केलेली आहे? तर कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्याम बेनेगल। ऑप्शन क्रमांक 1 पहा या प्रश्नाचं उत्तर होईल। पुढचा प्रश्न आहे भारतात हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती आहे? कोणती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 3 रझाकार। ऑप्शन क्रमांक 3 पहा या प्रश्नाचं उत्तर होईल। पुढचा प्रश्न पहा आधुनिक भारताचा इतिहास कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 संस्थानिक व ब्रिटिश। ऑप्शन क्रमांक 4 पहा या प्रश्नाचं उत्तर होईल। पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 जीवन शिक्षण। ऑप्शन क्रमांक 3 पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायापैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट। ऑप्शन क्रमांक 2 पहा हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपणनावाने वर्तमानपत्रात व्यंग्यचित्रे कोणी काढली? कोणी काढली? ऑप्शन क्रमांक 4 पहा बाळासाहेब ठाकरे। ऑप्शन क्रमांक 4 पहा या प्रश्नाचं उत्तर होईल। पुढचा प्रश्न आहे राज्यसभा हे डॅश सभागृह नाही। तर राज्यसभा हे पहा ऑप्शन क्रमांक 3 कनिष्ठ। ऑप्शन क्रमांक 3 पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल।